स्ट्राइक वरती आलाय तो जुनेद, नॉन स्ट्राइकला आहे तो सज्जू. दोघही आक्रमक असे फलंदाज आहेत. तसाच गोलंदाज एसपी बॉयज या संघाकडनं वैयक्तिक पहिलं व संघातर्फे पहिलं शतक घेऊन येतोय तो धीरज. पंचांच्या डाव्या बाजूने हलकासा 2 ते 3 पावलाचा रनअप. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी सीमारेषेच्या थोडस लांब बसायचंय. सुंदर असा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दक्ष असे पंच. अवंतर घोषित केलेला हा चेंडू. या अवंतर चेंडूवरती संघाची धावसंख्या झाली ती 1. संघाचं खातं खोले हे 1 धावेने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती बघूया. सुंदर चेंडू, तेवढा सुंदरसा असा फटका. निश्चित 4 धावा. या 4 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 5. खूपच सुंदरशी अशी फलंदाजी करतो तो जुनेद. तडाखेबाज फलंदाज आहे जुनेद, सलामीवीर फलंदाज. खेळपट्टीवरती पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती आहे तो धीरज. बघूया धीरजचा पुढील चेंडू. बघूया सुंदर चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दक्ष असे पंच. अवांतर घोषित केलेला हा चेंडू. हे अवांतर 1 धाव. धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 6. बिना गडीबाद 6. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होताना चेंडू विसावा घेतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. खूप सुंदरशी अशी गोलंदाजी, चांगला कमबॅक करताना. बघूया पुढील चेंडू. पंचांच्या डाव्या बाजूने हलकासा 2 ते 3 पावलाचा रनअप. धीरजचा सुंदर असा चेंडू पुरेपूर टाकण्याचा प्रयत्न होता. दक्षाशे पंच अवांतर घोषित केलेला हा चेंडू. ह्या अवांतराने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 7. बिना गडीबाद 7. पुन्हा एकदा धीरज. धीरज आपल्या बॉलिंग मार्क वरती सुंदरसा चेंडू, तेवढा सुंदरसा असा फटका. आडवा पट्टा म्हणता येईल. या 4 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 11. पहिलं शतक चालू आहे. गचर अशी गोलंदाजी धीरजची. धीरजच्या शतकातील हा 4था चेंडू. बघूया 4थ्या चेंडू वरती धीरजचा 4था चेंडू. त्याला तोंड देतो तो सुंदर चेंडू, तेवढं सुंदरचा असं क्षेत्ररक्षण. दक्षाचा यष्टीरक्षक आहे तो राहुल. निर्धाव असा चेंडू. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या शतकातील. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा अंदाज घेताना दक्षाशे पंच अवांतर घोषित केलेला चेंडू. हे अवांतर 1 धाव. धावसंख्या वाढती. धावसंख्या झाली ती 12. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, बॅटेची कडा घेतलेला चेंडू, तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 12. धीरजच्या शतकातील हा शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. निश्चित अशा ह्या 4 धावा. या 4 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 16. पहिला संपलेला आहे. 16 धावांच्या सरासरीने धावा जमवताना रॉयल डिफेंडर्स हा संघ पुरेपूर धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करतोय. बघूया पहिल्या शतकामध्ये 16 धावा जमवल्या आहेत. एसपी बॉयज या संघाकडनं वैयक्तिक पहिलं व संघातर्फे दुसरं शतक घेऊन येतोय तो महेश. महेश हा सुंदरशी अशी खेळी करतो. तो फलंदाज देखील आहे, गोलंदाज देखील आहे, तसाच उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक देखील आहे. बघूया महेश. पंचांच्या डाव्या बाजूने 4 ते 5 पावलांचा छोटासा रनअप महेशचा. महेशच्या षटकातील हा पहिला चेंडू. त्याला तोंड देतोय तो स्वतः कर्णधार
सज्जू बघूया, सज्जू टू महेश, महेश टू सज्जू. दक्षाचे पंचांनी पहिला चेंडू अवंतर घोषित केलेला आहे. तो महेशचा अचूक टप्प्याचा अंदाज घेताना महेश बघूया यशस्वी होतोय का. पुन्हा एकदा महेश आपल्या बॉलिंग मार्गवरती त्याला तोंड देतो. तो सज्जू, सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका, चांगला समाचार घेतलाय तो महेशचा. नक्कीच सज्जूच्या बॅटीतून निघालेला हा चौकार, या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 21, गडी बाद 21. थोडीशी आयडियाची कल्पना देताना स्वतः कर्णधार राहुल महेशला बघूया, राहुलची आयडियाची कल्पना साकार होते का. महेश, व्हायचा पुढा चेंडू, सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा क्षेत्ररक्षण फॉलोथ्री मध्ये राहुल महेशचं निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 21, बिना गडी बाद 21. पुन्हा एकदा महेश बघूया आपल्या बॉलिंग मार्क वरती, सज्जू, सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, निश्चित 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 25, बिना गड्याच्या मोबदल्यात 25 धावा जमवल्यात त्या रॉयल डिफेंडर्स या संघाने. खूपच सुंदरशी अशी खेळ करतोय तो रॉयल डिफेंडर्स हा संघ. पुरेपूर धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होताना दिसतोय. बघूया पुन्हा एकदा महेश पंचांच्या डाव्या बाजूने 3 ते 4 पावलाचा हलकासा रनअप घेताना. बघूया अचूक टप्प्याच्या शोधामध्ये यशस्वी होतोय का. तसाच तडकाबाज फलंदाज आहे तो सज्जू, सुंदर चेंडू, बॅटीची कडा घेतलेला चेंडू. दक्ष असा यष्टी रक्षक राहुल, बॅटीची कडा घेतलेला चेंडू, निर्धाव असा चेंडू, तेवढं सुंदर असं यष्टी रक्षक राहुल. पुन्हा एकदा महेश आपल्या बॉलिंग मार्क वरती चेंडू घेऊन येत आहे. महेश, आयडियाची कल्पना घेताना महेश बघूया, सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका, निश्चित असा सज्जूच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 29. अजून या षटकातील शेवटचा चेंडू येण्याचा बाकी महेशचा. खूप सुंदरशी अशी खेळी करतोय तो सज्जू आणि जुनेद, दोन्हीही सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवरती उपस्थित. पुरेपूर धावांचा डोंगर रचत असताना हा दोन्ही हे फलंदाज. दक्षाचे पंच अवांतर घोषित केलेला हा चेंडू, ही अवांतर 1 धाव. धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 30. पुन्हा एकदा महेश आपल्या बॉलिंग मार्क वरती. बघूया पुरेपूर विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये महेश, सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका, तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण चेतनचं. या 1 धावेशी समाधान मानावं लागेल. या 1 धावेशी धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 31. खूप सुंदरशी अशी फलंदाजी दोन्ही खेळाडू करताय आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 31. 2 शतक संपलेले आहेत. 2 शतकामध्ये 31 धावा जमवलेल्या आहेत. साडे 15च्या धावसंख्येने धावसंख्या जमा करताना रॉयल डिफेंडर्स हा संघ. आणि आता वैयक्तिक पहिलं व संघातर्फे 3रा शतक घेऊन आता येतो स्वतः राहुल. पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंगचा मारा करेल तो राहुल. राहुल हा तडाखेबाज फलंदाज, तसाच गोलंदाज देखील आहे, तसाच क्षेत्ररक्षक पण आहे, तसाच दक्ष असा यष्टीरक्षक सुद्धा आहे. संपूर्ण क्वालिटी या खेळाडू मध्ये. बघूया राहुलचा पहिला चेंडू. बघूया राहुल, सुंदर चेंडू, तेवढा सुंदर असा फटका, तेवढाच गचाळ असं क्षेत्ररक्षण दोन्ही खेळाडूंच्या मधून. चेंडू जातोय तो सीमारेषे पार आणि हा 4 धावा. या 4 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 35.
पुन्हा एकदा राहुल आपल्या बॉलिंग मार्कवरती, पंचांच्या डाव्या बाजूने 3 ते 4 पावलाचा छोटासा रनअप राहुलचा. बघूया राहुलचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू, तेवढा सुंदरसा फटका, चांगला असं क्षेत्ररक्षण. निश्चित एक धाव काय रोखू शकले नाही. या एक धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 36, बिना गडी बाद 36. खूप सुंदरशी अशी खेळी करतोय तो रॉयल डिफेंडर्स हा संघ. पुरेपूर धावांचा डोंगर असताना यशस्वी होताना दिसतोय सज्जू आणि जुनेद. स्ट्राईक वर तो जुनेद. बघूया तडकेबाज फलंदाज जुनेद. राहुल टू जुनेद. सुंदर चेंडू, झेल उडालाय. बघू सुंदर झेल टिपलाय तो महेशनी. निश्चित जुनेदच्या रूपामध्ये हा पहिला झटका लागलाय तो रॉयल डिफेंडर्स या संघाला. संघाची धुरा सांभाळण्यासाठी येतोय तो पुढील खेळाडू ललित. खूप सुंदरशी अशी गोलंदाजी पाहूयास मिळेल ती राहुलकडनं. बघूया खूप सारे अपेक्षा आहे राहुलकडनं आपल्या संघाला, आणि त्या अपेक्षांना खरा उतरतो का राहुल. राहुलच्या शतकातील हा पुढील चेंडू, राहुलच्या शतकातील हा चौथा चेंडू. बघूया राहुल त्याला तोंड देतो तो नवीन फलंदाज ललित. सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू, खूपच सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू टाकला तर राहुलने धावसंख्या स्थिर ठेवली आहे. पुन्हा एकदा राहुलच्या शतकातील हा पाचवा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने दक्षाशे पंच अवंतर घोषित केलेला हा चेंडू. या अवंतर धावेनी धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 37. पुन्हा एकदा राहुल आपल्या बॉलिंग मार्कवरती. बघूया सुंदर चेंडू, तेवढंच गंभीर क्षेत्ररक्षण. निश्चित ह्या 4 धावा, ह्या 4 धावेशी धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 41. अजूनही राहुलच्या शतकातील शेवटचा चेंडू येण्याचा बाकी. बघूया राहुल पुरेपूर विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय का. त्याला तोंड देतोय तो ललित. तडाखेबाज फलंदाज आहे ललित. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदरसा असं क्षेत्ररक्षण. निश्चित एक धाव वाचवली आहे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 41. सुंदरशी अशी गोलंदाजी केली ती राहुलने. चांगलं शतक टाकलंय. 3 षटकाचा सामना संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 41. पुरेपूर बांधण्याच्या प्रयत्नामध्ये आता एसपी बॉईज हा संघ. बघूया रॉयल डिफेंडर्स या संघाला धावांचा डोंगर रस्त्याना थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का. आणि आता 4थं शतक घेऊन आलाय तो धीरज. चौथं शतक घेऊन आला तो धीरज. त्याला तोंड देतोय तो स्वतः कर्णधार सज्जू. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर असा फटका. निश्चित एक धाव. या एक धावेशी समाधान मानावं लागेल. या एक धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 42. पुन्हा एकदा धीरज आपल्या बॉलिंग मार्क वरती. त्याला तोंड देईल तो ललित. रॉयल डिफेंडर्स संघाचा खेळाडू ललित. सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू. पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरताना ललित खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो धीरज. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती धीरज. सुंदर चेंडू, थोडा सुंदरसा असा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू. निश्चित झेल झाला असता जर चेंडू राहुलच्या हातात विसावा घेतला असता तर. तेवढं सुंदरचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 42.  42 षटकातील 4
पुन्हा एकदा धीरज आपल्या बॉलिंग मार्कवरती. सुंदर चेंडू, तेवढा सुंदरसा असा समाचार घेतलाय धीरजचा. निश्चित ललितच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. या चौकाराशी धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 46. पुन्हा एकदा धीरज आपल्या बॉलिंग मार्कवरती. धीरजच्या शतकातील हा पाचवा चेंडू घेऊन येत आहे तो धीरज. थोडीशी आयडियाची कल्पना देताना राहुल आपल्या गोलंदाजास. बघूया धीरज यशस्वी होतोय का आयडियाची कल्पनामध्ये. सुंदर असा चेंडू पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटेची कडा घेतलेला चेंडू, पण झेल सुटलाय. जीवदान भेटलंय ते ललितला. बघूया किती फायदा घेतोय ललित आपल्या ह्या जीवदानाचं. धीरजचा शतकातील हा शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूवरती चौकार की गडी बाद होतोय. तडाखेबाज फलंदाज ललित. बघूया पुन्हा एकदा धीरज आपल्या बॉलिंग मार्कवरती. पुरेपूर विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये दक्ष असे पंच. अवांतर घोषित केलेला हा चेंडू. अवांतर ही एक धाव. धावसंख्या वाढती. धावसंख्या झाली ती 47. पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा अंदाज घेताना अयशस्वी ठरतोय तो धीरज. दक्षाचे पंच. अवांतर घोषित केलेला चेंडू. सुंदरसा चेंडू, त्याच्यावरती निश्चित एक धाव. या एक धावेशी समाधान मानावं लागेल. धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 49. 4 षटकांचा सामना संपलेला आहे. 5वं शतक घेऊन येतोय तो SP बाईच्या संघाकडनं. बघूया SP बाईच्या संघाकडनं 5वं शतक घेऊन आलाय तो पुनरुपी राहुल. खूप सुंदरशी अशी गोलंदाजी केलेली होती राहुलनी. बघूया आता हे दुसरं शतक घेऊन येतोय राहुल. वैयक्तिक राहुलचं हे दुसरं शतक. संघातर्फे येते 5वं शतक. राहुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती. राहुल टू ललित. सुंदर चेंडू, तेवढा सुंदरसा असा फटका. निश्चित 4 धावा. ललितच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. या चौकाराची धावसंख्या वाढती. धावसंख्या झाली ती 53. धावसंख्या झाली ती 53. बघूया ललित पुरेपूर फायदा घेतोय तो आपल्या जीवदानाचा. पुन्हा एकदा ललित टू राहुल. सुंदरशी अशी गोलंदाजी. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये दक्ष असा यष्टीरक्षक आणि ललित हा बाद झाला. ललितच्या स्वरूपामध्ये हा दुसरा झटका रॉयल डिफेंडर्स ह्या संघाला. धावसंख्या झाली ती 53. संघाची धुरा सांभाळण्यासाठी आलाय तो प्रणित. चतुर असा गोलंदाज राहुल SP बाईच्या संघाचा. पुन्हा एकदा राहुल आपल्या बॉलिंग मार्कवरती. बघूया राहुलच्या शतकातील हा तिसरा चेंडू. बघूया तिसऱ्या चेंडूवरती नवीन फलंदाज आलाय तो प्रणित. आक्रमक असा प्रहार करतो का. सुंदर असा चेंडू पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये दक्ष असे पंच. अवांतर चेंडू पुरेपूर बांधून ठेवताना रॉयल डिफेंडर ह्या संघाला. राहुलचा 4था चेंडू शतकातील. सुंदर चेंडू आणि त्रिफळाचीत झालाय तो प्रणितच्या रूपामध्ये हा तिसरा झटका. प्रणितची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो मयूर.
रॅम्बो क्रिकेट संघाचा मयूर. आणि धाव संख्या झाली ती 53. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी 5व्या षटकातील. राहुलच्या षटकातील हा पुढील चेंडू म्हणजे 5वा चेंडू. खूप सुंदरशी अशी गोलंदाजी करतोय तो राहुल. पुरेपूर रॉयल डिफेंडर्स या संघाला बांधून ठेवताना राहुल यशस्वी होताना दिसतोय. बघूया पुन्हा एकदा राहुल आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे. राहुल पंचांच्या डाव्या बाजूने छोटासा रनअप राहुलचा. पुरेपूर विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये राहुल. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदरसा असा फटका. मयूरच्या बॅटीतून निघालेला हा पहिला चौकार मयूरचा. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 57. 5वं षटक चालू आहे. 5व्या षटकातील हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो राहुल. पुन्हा एकदा राहुल टू मयूर. तडाखेबाज फलंदाज मयूर तोंड देताना राहुलला. सुंदर असा चेंडू पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चित एक धाव. या एक धावेशी समाधान मारावे लागेल ते मयूरला. या एक धावेशी धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 58. 5 षटकाचा सामना हा संपलेला आहे. 6वं षटक घेऊन येतोय तो SV बाईच्या संघाकडनं. 5 षटकामध्ये रॉयल डिफेंडर्स या संघाने अवघ्या 58 धावा जमवल्या आहेत. शेवटचं षटक म्हणजे 6वं षटक घेऊन येतोय तो संघातर्फे देवांग. वेगांग असा गोलंदाज देवांग पंचांच्या उजव्या बाजूने बॉलिंगचा मारा करेल तो तडाखेबाज फलंदाज मयूरला. बघूया मयूर टू देवांग, देवांग टू मयूर. रॉयल डिफेंडर संघाकडनं खेळाडूंचं प्रोत्साहन देताना मयूरला. बघूया पुरेपूर धावांचा डोंगर असताना यशस्वी होतो का मयूर. तसाच वेगवान असा गोलंदाज देवांग. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे शेवटचं शतक घेऊन आलाय तो देवांग. सुंदर असा चेंडू, त्याला सुंदर असा फटका मयूरचा. टॅप मारलेला हा फटका. नो चान्स चौकार. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 62. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 62. खूप सुंदरशी अशी खेळी करताना मयूर पुरेपूर धावांचा डोंगर रचण्यासाठी प्रयत्न करत असताना यशस्वी होतोय का मयूर. शेवटचं शतक चालू आहे. शेवटचं शतक घेऊन आला तो देवांग. देवांगला पहिल्याच चेंडूवरती चांगलाच प्रहार केलाय तो मयूरने. निश्चित 4 धावा. धाव संख्या झाली ती 62. 3 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या आहे ती 62. पुन्हा एकदा देवांग आपल्या बॉलिंग मार्क वरती. बघूया पुन्हा एकदा देवांग पंचांच्या उजव्या बाजूने 3 ते 4 पावलांचा हलकासा रनअप. सुंदर असा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये गचाळ असा चेंडू टाकलाय तो. तेवढा दक्ष असा यष्टीरक्षक आहे तो राहुल. निश्चित राहुलनी आणि दक्ष असे पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. या नोच्या स्वरूपामध्ये आणि दोन धावा घेतल्या आहेत. या 2 धावाची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 64. पुन्हा एकदा देवांग आपल्या बॉलिंग मार्क वरती. बघूया पंचांच्या उजव्या बाजूने पुढील चेंडू घेऊन येत आहे तो देवांग. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दक्ष असे पंचांनी नो घोषित केलेला हा चेंडू. या नो चेंडूवरती 2 धावा जमवल्या त्या.
या 2 धावाची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 66. अचूक टप्प्याचा अंदाज घेताना देवांग अयशस्वी ठरतोय. अतिरिक्त धावा देतोय तो देवांग. पुन्हा एकदा देवांग थोडीशी आपली बॉलिंगची दिशा बदलताना देवांग बघूया. सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू देवांगचा. निर्धाव असा चेंडू पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरला तो मयूर. 2 चेंडू झालेले आहेत देवांगचे. अजूनही देवांगचे 4 चेंडू येण्याचे बाकी. पुढील चेंडू देवांगचा. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर असा फटका. निश्चित 4 धावा. या 4 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 70. अजूनही देवांच्या शतकातील 3 चेंडू येण्याचे बाकी. खूपच महागडा असं शतक, शेवटचं शतक चालू आहे आणि पुरेपूर धावांचा डोंगर रचताना मयूर यशस्वी होताना दिसतोय. महागडा असं शतक म्हणता येईल. हे शेवटचं शतक आहे देवांगचं. अजूनही 3 चेंडू येण्याचे बाकी देवांगचे. देवांच्या शतकातील हा 4था चेंडू. त्याला तोड देतोय तो तडाखेबाज फलंदाज मयूर. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका. नो चान्स. चौकार. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 74. अचूक चेंडूचा शोध घेताना अयशस्वी ठरतोय तो देवांग आणि धावांचा डोंगर असताना यशस्वी होताना दिसतोय तो मयूर. तडाखेबाज हा फलंदाज मयूर. पुन्हा एकदा देवांग आपल्या बॉलिंग मार्क वरती. बघूया पंचांच्या डाव्या बाजूनी. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका, तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चित 1 धाव काय रोखू शकले नाही. या 1 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 75. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 75. आणि देवांगच्या षटकातील शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर असा फटका. निश्चित 4 धावा. या 4 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 79. 6 धावांमध्ये 79 धावांचा रचलाय तो रॉयल डिफेंडर्स या संघाने. आणि 80 धावांचं आव्हान ठेवलंय ते एसपी बॉयज या संघासमोर. बघूया एसपी बॉयज हा संघ हा धावांचा डोंगर पार करतो का. एसपी बॉयज या संघामध्ये ही तडाखेबाज फलंदाज उपस्थित आहेत. चांगले दोन्ही बलाढ्य असे हे संघ आहेत आणि या संघामध्ये जो संघ विजयी ठरेल तो क्वालिफाय करेल याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. रॉयल डिफेंडर्स या संघाकडनं क्षेत्ररक्षणासाठी सर्व खेळाडू खेळपट्टी उपस्थित. क्षेत्ररक्षण सजवताना कर्णधार सज्जू आणि तसेच एसपी बॉयज या संघाकडनं सलामीवीर फलंदाज. नक्कीच माझ्या विचाराने राहुल आणि विकी. एसपी बॉयच्या संघाकडनं सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवरती उपस्थित राहुल आणि विकी. पंचांना विनंती का लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. दोन्ही दक्ष असे पंच बागुल सर आणि सचिन यादव. एसपी बॉयच्या संघाचा सलामीवीर फलंदाज राहुल आणि विकी. दोन्ही ही तडाखेबाज असे फलंदाज आहेत. सलामीवीर फलंदाज स्ट्राईकवर आहे तो राहुल, नॉन स्ट्राईकला आहे तो विकी. आणि वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला शतक घेऊन येतोय तो
प्रणित. रॉयल डिफेंडर्स या संघाकडनं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय तो प्रणित. नामांकित असा गोलंदाज आहे तो प्रणित. बघूया पहिलं शतक घेऊन आला आहे ते आपल्या संघातर्फे आणि वैयक्तिक पहिलं शतक प्रणितचं. त्याला तोंड देतोय तो तडाखेबाज फलंदाज राहुल. एसपी बॉयच्या संघाचा राहुल सलामीवीर फलंदाज आहे. स्ट्राईक वरती राहुल, नॉन स्ट्राईक वरती आहे तो विकी. आणि पहिलं शतक घेऊन येत आहे तो प्रणित. पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन येत आहे तो प्रणित. बघूया प्रणित टू राहुल. प्रणितचा पहिला चेंडू राहुलला. सुंदर असा चेंडू. दक्षाशे पंच अवंतर घोषित केलेला हा चेंडू. या अवंतर धावेने संघाचं खातं खुललंय. एक धाव झालेली आहे. पुन्हा एकदा मयूर प्रणितला थोडीशी आयडियाची कल्पना देताना. बघूया प्रणित टू राहुल. सुंदर असा चेंडू टाकताना अयशस्वी ठरतोय. दक्षाशे पंच पंचाने अवांतर घोषित केलेला हा चेंडू. अवांतर 1 आणि धावून 1 अशा ह्या दोन धावा. या दोन धावेशी धावसंख्या वाढती. धावसंख्या झाली ती 3. पुन्हा एकदा प्रणित अचूक टप्प्याचा अंदाज घेताना. बघूया अयशस्वी ठरतोय तो प्रणित. प्रणितचा पहिला चेंडू म्हणण्यात येईल. सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका. राहुलच्या बॅटीतून विकीच्या बॅटीतून निघालेला हा पहिला चौकार. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 7. पहिलं शतक चालू आहे. पहिल्या शतकामधील एकच चेंडू झालेला आहे आणि पहिल्या शतकामध्ये एक चेंडूवरती 7 धावा जमवल्या त्या एसपी बॉयच्या संघाने. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चित एक धाव काय रोखू शकले नाही. या एक धावची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा आयडियाची कल्पना देताना मयूर प्रणितला. तेवढा तडाखेबाज फलंदाज आहे राहुल आणि विकी सलामीवीर फलंदाज एसपी बॉयच्या संघाचे. प्रणितचा पुढील चेंडू. प्रणितचा पुढील चेंडू. त्याला तोंड देतोय तो राहुल. तडाखेबाज फलंदाज राहुल खेळपट्टीवरती उपस्थित. थोडीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना मयूर. प्रणितचा पुढील चेंडू. पंचांच्या उजव्या बाजूने 2 ते 3 पावलांचा हलकासा रनअप घेताना प्रणित. बघूया पुढील चेंडू प्रणितचा टाकण्यास सज्ज. सुंदर असा चेंडू. दक्षाशे पंच पंचांनी अवांतर घोषित केलेला हा चेंडू. ही अवांतर वाढती 1 धाव. या 1 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 9. बिना गडी बाद 9. पुन्हा एकदा प्रणित आपल्या बॉलिंग मार्क वरती. सुंदर असा चेंडू. तेवढा सुंदरसा असा समाचार घेतलाय तो राहुलने. राहुलच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 13. बिना गडी बाद 13. प्रणितचे 3 चेंडू येण्याचे बाकी. प्रणितच्या सगळ्यात पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू पंचांकडे. सुंदर असा चेंडू. निर्धाव असा चेंडू बनण्यात येईल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा प्रणित. सुंदर असा चेंडू. बॅटीची कडा घेतलेला चेंडू. सुंदर असा चेंडू. सुंदर असा फटका. बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू सीमारेषे पार. 4 धावा. या 4 धावाची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती
17. अजूनही प्रणितच्या षटकातील शेवटचा चेंडू येण्याचा बाकी. प्रणितच्या षटकातील हा शेवटचा चेंडू बघूया. सुंदर असा चेंडू, झेल उडालाय आणि झेल सुटलाय. खूपच महागडा पडेल. हा खेळाडू राहुल आणि झेल सुटून चेंडू सीमारेषे पार. 4 धावा. मुनावर यांच्याकडनं झेल टिपताना चुकी झाली आणि म्हणताना चुकीला माफी नाही. बघूया राहुल आपल्या ह्या जीवदानाचा फायदा घेतो का. निश्चित जर राहुलचा झेल टिपला असता तर खूपच मोठा झटका बसला असता हा एसपी बॉयच्या संघाला. राहुल आपल्या जीवदानाचं सोनं करतो का हे बघूया. पहिलं शतक संपलेलं आहे. पहिल्या शतकामध्ये 21 धावा जमवल्या त्या एसपी बॉयच्या संघाने. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन येतोय तो स्वतः कर्णधार सज्जू. पंचांच्या उजव्या बाजूने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना सज्जू. त्याला तोंड देईल तो सलामीवीर फलंदाज विकी पवार. सज्जू आपल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकण्यामध्ये सज्ज. सज्जूच्या षटकातील पहिला चेंडू त्याला तोंड देतो तो तडाखेबाज फलंदाज विकी. सुंदर चेंडू आयडियाची कल्पना करताना यशस्वी होताना सज्जू. निश्चित 1 धाव. सुंदर चेंडू 1 धाव. एक धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 22. पुन्हा एकदा सज्जू आपल्या बॉलिंग मार्क वरती आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना सज्जू. पुन्हा एकदा राहुलला मार टाकलेला हा चेंडू. दक्षाशे पंच आहेत. अवांतर घोषित केलेला हा चेंडू. अवांतर 1 धाव वाढती. धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा सज्जू आपल्या बॉलिंग मार्क वरती. सुंदर चेंडू. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चित 3 धावा वाचवल्या आहेत प्रणितने. 1 धावची समाधान मानावं लागेल ते राहुलला. या 1 धावची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा सज्जू आपल्या बॉलिंग मार्क वरती पुढे येऊन मारण्याचा प्रयत्नामध्ये त्रिफळाचित झालाय तो विकीच्या रूपामध्ये. हा पहिला झटका एसपी बॉयच्या संघाला. संघाची धुरा सांभाळण्यासाठी आलाय तो तडाखेबाज फलंदाज महेश. धावसंख्या झाली ती 24 रनावरती गडी बाद जातो. 3 चेंडू आलेले आहेत. दुसरं शतक चालू आहे आणि 24 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय तो एसपी बॉयच्या संघाचा. विकीच्या रूपामध्ये संघाची धुरा सांभाळण्यासाठी आलाय तो आता महेश. तडाखेबाज फलंदाज आहे महेश. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हटली जाईल महेशची. सुंदरशी अशी गोलंदाजी करतो. सुंदरचं क्षेत्ररक्षण. तशी तडाखेबाज फलंदाजी करतो तो महेश. तसाच अनुभवी गोलंदाज सज्जू. रॉयल डिफेंडर या संघाचा कर्णधार आहे तो सज्जू. विकेट खोलण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालाय तो सज्जू. सज्जूच्या षटकातील पुढील चेंडू त्याला तोंड देईल तो नवीन फलंदाज महेश. पंचांच्या उजव्या बाजूने पुढील चेंडू घेऊन येत आहे तो सज्जू. सुंदर असा चेंडू पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव असा चेंडू बीट होताना महेश. धावसंख्या स्थिर बांधून ठेवले ते सज्जूनी. एसपी बॉयच्या संघाच्या खेळाडूंना सुंदरशी अशी गोलंदाजी केली ती सज्जूने. अजूनही सज्जूच्या षटकातील 2 चेंडू येण्याचे बाकी. सज्जूचा पुढील चेंडू सुंदर चेंडू. तेवढा सुंदर असा फटका. निश्चित गॅप मधील असलेला हा चेंडू
4 धावा महेशच्या बॅटीतून निघालेल्या ह्या चौकारची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 28. एक गड्याच्या मोबदल्यात 28 धावा झालेल्या आहेत. सज्जूच्या षटकातील हा शेवटचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो सज्जू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली सज्जूने. गच्चा रक्षक मयूरचं बॅटीची कडा घेतलेला चेंडू निश्चित जर चेंडू पकडला असता ग्लोव्ज मध्ये विसरला असता तर महेश बाद झाला असता. एक धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 29. 2 शतक संपलेले आहे. 2 शतकानंतर एसपी बॉयच्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 29. खूपच सुंदरशी अशी गोलंदाजी केली ती कर्णधार सज्जूने. अवघ्या 6 चेंडू मध्ये 8 धावा दिल्या आणि एक गडी टिपला तो सज्जूने. पुढील शतक घेऊन आलाय तो ललित. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे 3रं शतक घेऊन आला ललित. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना ललित वेगवान आणि अचूक टप्प्याचा गोलंदाज ललित रॉयल डिफेंडर्स या संघाचा. बघूया आज यशस्वी होतोय का. तसाच एसपी बॉयच्या संघाचा महेश आणि राहुल खेळपट्टीवरती उपस्थित. अजूनही कायम आहे तो महेश आणि राहुल. ललितचा पहिला चेंडू सुंदर चेंडू पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटीची कडा घेऊन गेलेला हा चेंडू. एक धाव काय रोखू शकले नाही. एक धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 30. पुन्हा एकदा ललित पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंगचा मारा करेल. राहुलला खूपच सुंदरशी अशी गोलंदाजी ललितची. पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतोय तो राहुल. राहुलच्या खांद्यावरती एसपी बॉयच्या संघाची संपूर्ण धुरा. बघूया राहुल पुरेपूर धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय का. आपल्या जीवदानाचा फायदा घेतो का. पुन्हा एकदा ललित आपल्या बॉलिंग मार्क वरती. खूपच सुंदरशी अशी गोलंदाजी ललितची. वेगवान असा गोलंदाज पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होताना राहुल. निर्धाव असा चेंडू पुन्हा एकदा. राहुलला काही खेळता आला नाही. वेगवान असा गोलंदाज ललित. अचूक टप्प्याचा हा गोलंदाज पुन्हा एकदा. सुंदर चेंडू पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये. खूपच सुंदरशी अशी गोलंदाजी ललितच्या रूपामध्ये. 4 चेंडू टाकलेत आणि अवघी एकच धाव दिली ती ललितने. 3 चेंडू निर्धाव टाकले. पुन्हा एकदा ललित आपल्या बॉलिंग मार्क वरती पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो ललित. सुंदर चेंडू आणि सुंदर असा फटका. राहुलच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 34. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंमध्ये 5 धावा दिल्या त्या आतापर्यंत ललितने. ललितच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूवरती राहुल चौकार मारतो का ललित. खूपच सुंदर असा चेंडू. तेवढा सुंदर असा फटका. चांगलाच समाचार घेतला तो राहुलने. राहुलच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 38. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 38. एक गड्याच्या मोबदल्यात 38 धावा झालेल्या आहेत. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी. उर्वरित 18 चेंडूंमध्ये अजूनही उर्वरित 18 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 42 धावा. आमचे सहाय्यक स्कोरर ऋतिक यादव यांनी सांगितलं की 18 चेंडूंमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे ती एसपी बॉयच्या संघाला. 18 चेंडू आणि 42 धावा.
वैयक्तिक दुसरं व संघातर्फे चौथं शतक घेऊन आलाय तो सज्जू. अनुभव असलेला हा खेळाडू कर्णधार रॉयल डिफेंडर ह्या संघाचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना सज्जू त्याला तोंड देतोय तो एसटी पॉईच्या संघाचा महेश. सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चित एक धावेची धावसंख्या ही वाढती. पुन्हा एकदा सज्जू आपल्या बॉलिंग मार्क वरती पुढील चेंडू घेऊन येतो तो सज्जू. सुंदर चेंडू, तेवढा सुंदरसा असा फटका. निश्चित गचल असा क्षेत्ररक्षण. निश्चित 4 धावा. या 4 धावेची धावसंख्या वाढती. धावसंख्या झाली ती 42. आणि ह्या ती जे ललितनी शतक टाकलं तिसरं, त्याच्यामध्ये 9 धावा दिल्या. शुभम यादव यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर झालेलं आहे. मॅच संपल्यानंतर ललित यांनी येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय, याची नोंद घ्यायची शुभम यादव यांच्याकडनं. पुढील चेंडू सज्जूचा, त्यातून जातो तो राहुल. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चित 1 धावेशी समाधान मानावं लागेल ते राहुलला. 1 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 44. सज्जू आपल्या बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज. सज्जूच्या शतकातील हा 4था चेंडू घेऊन येत आहे तो सज्जू. थोडीशी आयडियाची कल्पना देताना राहुल आपल्या खेळाडू महेशला, जो स्ट्राईकचा खेळाडू आहे महेश, त्याला थोडीशी आयडियाची कल्पना दिलेली आहे. बघूया महेश यशस्वी होतो का. सज्जू टू महेश, महेश टू सज्जू. सज्जूचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू. दक्ष अशा पंचांनी निर्णय द्यायचा आहे. 4 धावा बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा. या 4 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 49. पुढील चेंडू सज्जूचा. सज्जूच्या शतकातील हा 5वा चेंडू. पुरेपूर मारण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतोय तो आणि धाव बाद झालाय. आत्महत्या म्हणण्यात येईल ही. महेशच्या रूपामध्ये हा दुसरा झटका. धावसंख्या झाली ती 49. 49 धावांवरती दुसरा गडी टेपलाय. सज्जू आपल्या बॉलिंग मार्क वरती शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो सज्जू. खूपच सुंदरशी अशी गोलंदाजी करताना सज्जू. सज्जूचं शेवटचं शतक असेल. सज्जूचं वैयक्तिक शेवटचं शतक येते सज्जूचं. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो सज्जू. तोंड देतो तो राहुल. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका. निश्चित 4 धावा. राहुलच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 53 झाले. बारा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 28 धावा.
12-28 पाहिजे. सॉरी, धावसंख्या झाली आहे ती 53. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 27 धावा. ललित, सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू ललितचा. एक धाव. या एक धावेची धावसंख्या वाढती. ललित आपल्या बॉलिंग मार्क वरती दुसरा शतक घेऊन आला तो ललित. वैयक्तिक दुसरं शतक आहे ललितचं, संघातर्फे 5वं. पुन्हा एकदा ललित आपल्या बॉलिंग वरती, त्याला तोंड देतोय तो. तडाखे फलंदाज आहे तो राहुल. पुन्हा एकदा ललित आपल्या बॉलिंग मार्क वरती पंचांच्या डाव्या बाजूने पुढील चेंडू घेऊन येत आहे. दक्षाशे पंचांनी 9 घोषित केलेला चेंडू. 9 वरती 4 आणि 9चा 1 अशा 5 धावा. या 5 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 58. धावसंख्या झाली ती 58. झाले 58. 58 झाले. 58 झाले. राहुल 2 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं.
धाव संख्या झाली ती 58. धाव संख्या 58 झालेली आहे दादा. पंचांनी सामना चालू करायचा आहे. ललितच्या षटकातील पुढील चेंडू. एक चेंडू झालेला आहे तो ललितचा. अजूनही 5 चेंडू येण्याचे बाकी. 5वं षटक चालू आहे. ललित सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदरसा असा फटका. राहुलच्या बॅटीतून निघालेला हा चौकार. या चौकाराची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 62. पुन्हा एकदा ललित आपल्या बॉलिंग मार्क करते. पुन्हा एकदा ललित आपल्या बॉलिंग मार्क वरती. अजूनही 10 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता एसपी बॉयच्या संघाला. पुढील चेंडू घेऊन येत आहे तो ललित. त्याला तोड देतो तो तडाखेबाज फलंदाज राहुल. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदरसा असा समाचार घेतलाय तो राहुलने. आपल्या जीवदानाचं सोनं करताना राहुल यशस्वी होताना दिसतोय. या 4 धावा, या 4 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 66. वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय तो राहुल. आपल्या संघासाठी 42 धावांवर खेळतोय तो राहुल. ललितचा पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका. आत्महत्या म्हणण्यात येईल ही. आणि बाद झालाय तो गणेशच्या रूपामध्ये हा मोठा झटका. अजूनही ललितच्या शतकातील 2 चेंडू येण्याचे बाकी. 2 बाकी 2. दोन बाकी 2. 4 बॉल झाले. 2 बाकी. बॅटिंगला नॉन स्ट्राईकला जो खेळाडू त्याचं नाव काय? रोहित. पुन्हा एकदा ललित आपल्या बॉलिंग मार्क वरती. ललितचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू, जेल सुटलाय. ललितच्या शतकातील हा शेवटचा चेंडू. 5वं शतक चालू आहे. शेवटचा चेंडू बाकी. बघूया शेवटच्या चेंडूवरती ललित टू राहुल. ललित आपल्या बॉलिंग मार्क वरती. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चित 1 धाव. 3 धावा वाचवल्यात त्या खेळाडूंनी. या 1 धावची समाधान मार्गावं लागेल त्या राहुलला. या 1 धावची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 67. धावसंख्या झाली ती 77. सॉरी, धावसंख्या झाली ती 67.
6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. शेवटचं शतक घेऊन आला तो मयूर. वैयक्तिक पहिलं शेवटचं शतक घेऊन आला तो मयूर. 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. राहुल वैयक्तिक 43 धावेवर खेळतोय तो राहुल. मयूर पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू घेऊन येत आहे तो मयूर. मयूर सुंदर असा चेंडू. पंचांकडे दाद मागताना दक्ष पंच फेटाळताना सुंदर चेंडू टाकलाय तो मयूरने. निर्धाव असा चेंडू म्हणण्यात येईल. 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. मयूर शेवटचं शतक घेऊन आलाय तो मयूर. वैयक्तिक पहिलवानी संघातर्फे शेवटचं शतक घेऊन आलाय तो मयूर. मयूरला प्रोत्साहन देताना संघ. मयूर आपल्या बॉलिंग मार्ग वरती पंचांच्या डाव्या बाजूने पुढील चेंडू घेऊन देत आहे तो मयूर. तोंड देतो तो राहुल. सुंदर चेंडू. तेवढा सुंदरचा फटका. निश्चित 4 धावा. या 4 धावेची धाव संख्या ही वाढती. नक्की ना. धाव संख्या झाली ती 71. पुन्हा एकदा मयूर आपल्या बॉलिंग मार्क वरती. मयूरच्या शतकातील हा 3रा चेंडू. चार चेंडू आणि 9 धावा. आणि राहुल वैयक्तिक 47 धावांवरती खेळतोय तो राहुल. सुंदर असा चेंडू आणि निश्चित 4 धावा. या 4 धावेची धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 75 झालेत. वैयक्तिक राहुल हा पुन्हा एकदा मयूर आपल्या बॉलिंग मार्क वरती. पुढील चेंडू घेऊन येत आहे तो मयूर. मयूरचा पुढील चेंडू. त्याला तोंड देतो तो राहुल. खूपच सुंदरसा असा झालेला हा सामना. तीन चेंडू आणि 5 धावा. अजूनही थरारक चालूच. 3 चेंडू 5 धावा. खूप सुंदरशी अशी गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी करताना मयूर. चांगला कमबॅक करताना मयूर. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. दोन चेंडू आणि 5 धावा. थरारक दृश्य. आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना कळवण्यात येतं की हा सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. खूपच सुंदरशी अशी गोलंदाजी पाहावयास मिळते. फलंदाजी पाहावयास मिळते. जीवदानाचं सोनं करताना दिसतो तो राहुल. तसाच गोलंदाजीला पुरेपूर प्राण लावताना मयूर. बघूया यशस्वी होतोय का. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. थरार अजूनही चालू. शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा हा सामना. थरारक असा सामना. 2 चेंडू आणि 5 धावा. मयूर पंचांच्या डाव्या बाजूने 5वा चेंडू घेऊन येत आहे तो मयूर. नामांकित असा गोलंदाज आहे मयूर. सुंदर चेंडू आणि त्यावर सुंदर असा फटका. निश्चित 4 धावा. या 4 धावेची धावसंख्या ही वाढती. धावसंख्या झाली ती 79. 1 चेंडू आणि 1 धाव.
विजयासाठी. राहुल 55 धावावरती खेळतोय, वैयक्तिक 55 धावांवर खेळतोय तो राहुल. पुन्हा एकदा मयूर आपल्या बॉलिंग मार्क वरती. एक चेंडू आणि एक धावाची आवश्यकता. एक चेंडू एक धावेची आवश्यकता. एक बॉल एक रन. एक बॉल एक रन. एक बॉल आणि एक रनाची आवश्यकता. मयूरचा पुढील चेंडू, शेवटचा चेंडू, शेवटचा शतक, शेवटचा चेंडू. मयूरचा एक चेंडू आणि एक धावेची आवश्यकता. मयूर टू राहुल. सुंदर असा चेंडू, त्याच्यावरती निश्चित एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो राहुल आणि विजयी संघ ठरलाय तो SP बॉईज. क्वालिफाय झालेला संघ, क्वालिफाय झालेल्या संघाचं कमिटी तर्फे हार्दिक अभिनंदन. खूप सुंदरशी अशी खेळी केली ती राहुलनी. आपल्या जीवदानाचं सोनं करताना आपल्या संघासाठी वैयक्तिक राहुलनी